टाईप बी मधल्या कार्यकर्त्यांनी पडद्या आडून मदत केली. अशी अनेक नावं आहेत, ज्ञात अज्ञात अनेक नावं आहेत ज्यांनी पडद्या आडून मदत केली. टाईप सी चे एक कार्यकर्ते आहेत जे आपली कुठे निवडणूक आहे, आपण आपलं तटस्थ राहावं, आपण इकडे नाही आपण तिकडे नाही, असे टाईप सी चे कार्यकर्ते. आणि टाईप डी चे काही कार्यकर्ते आहेत, त्या टाईप डी च्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे आपलीच निवडणूक असल्यासारखी पूर्णपणे विरोधात काम केलेलं. आता तुम्ही जर पक्षश्रेष्ठी असाल तर तुम्ही टाईप ए ला प्राधान्य द्याल, बी ला द्याल, सी ला द्याल का डी ला द्याल? का डी ला? ए ला की डी ला? नक्की? मग या पद्धतीचं जेव्हा नॅरेटिव्ह पसरवलं जातं तेव्हा तुमचं माझं जर एकमत आहे, त्यामुळे याविषयी निर्धास्त रहा. महाविकास आघाडीचाच आयात नसलेलाच उमेदवार आणि तोच जुन्नर तालुक्याचा आमदार होणार. ही जेवढी तुमची जबाबदारी तेवढी माझी जबाबदारी, हे ठामपणे आता सांगून ठेवतो. पण हे करत असताना माझी सगळ्यांना विनंती, मोळीची गोष्ट लहानपणी आपण ऐकली होती. 51,300चं लीड एकट्या अमोल कोल्हेचं लीड नाही, 51,300चं लीड एका जिल्हा परिषद गटाचं लीड नाही, 51,300चं लीड हे आपलं महाविकास आघाडीचं लीड. हे महाविकास आघाडीचं लीड होत असताना, संपूर्ण राज्याचा विचार होत असताना, जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठाऊक नाही. मग अशी बहुतेक सत्यशील दादा म्हणाले लवकर उमेदवार जाहीर करा. पण मी हीच विनंती करतो की जर मला अजून ठाऊकच नाहीये जागा कोणत्या पक्षाला जाणार, आग्रह प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येकाचा असणं स्वाभाविक आहे. म्हणजे सिटिंग कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार त्यांचे तुम्ही खासदार निवडून दिले. संघटनात्मक बांधणी शिवसेनेची तेवढीच मजबूत आहे, काँग्रेसची स्वतःची वेगळी ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याकडे हवी हे वाटणं फार स्वाभाविक आहे. मी केवळ तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर मी वेगळं बोललो असतो, पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघता तेव्हा एक गाठ सोडण्याच्या नादात तुम्हाला 15 गाठी मारायच्या नसतात, ही गोष्ट लक्षात येते. आणि म्हणून फार जबाबदारीनं आपल्याला पावलं टाकायची. ही जबाबदारीने पावलं टाकत असताना मग उमेदवार कोण, याचं आपलं उत्तर आहे महाविकास आघाडीचाच आयात नसलेला. मी पत्रकार बांधवांना थेट सांगतोय, आणि त्यामुळे मी बंद दारानं बैठका करत नाही. कारण आयात उमेदवार करायचा असेल तर तो का करायचा याचं एक फार महत्वाचं उत्तर लागते. म्हणजे आपल्याला क्रिकेट आवडतंय बरोबर कळलं सर, जर ओपनिंग बॅट्समन सेंचुरी मारत असतील तर इम्पॅक्ट प्लेअर घेतोय का मध्ये? मग जर आम्हाला 51,300चं लीड असेल तर आम्हाला गरज आहे का, हा पहिला प्रश्न येतो. आम्ही शेतकऱ्याची पोरं, जर ऊस एकरी 100 टन निघत असेल बेणं बदलतोय का? ऊस एकरी 100 टन निघत असताना आपण बेणं बदलत नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण काय उल्लेख करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठे आदर्श घालून ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, सरसेनापती नेताजीराव पालकर काही कारणामुळे महाराजांची साथ सोडून आधी आदिलशहाकडे गेले, त्यानंतर औरंगजेबाकडे गेले, त्यानंतर औरंगजेबाने त्यांचं मोहम्मद कुली खान म्हणून धर्मांतर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांची घरवापसी केली. आठवते सगळ्यांना? नेताजी पालकरांच्या मोहम्मद कुली खान मधून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. सामाजिक क्रांती होती ती. आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांनी घर वापसी केली, मग हा आदर्श डॉक्टर अमोल कोल्हे आता का सांगताय? तर याचं उत्तर असं आहे की त्यानंतर
जरी घरवापसी केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजीराव पालकरांना मानाचं पान दिलं, पण पुन्हा सरसेनापती केलं नाही. हा इतिहास आहे महाराजांचा. हा इतिहास लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती, या पद्धतीची जर आपण एकजूट टिकवली, म्हणजे मला एका कार्यकर्त्याचा परवा फोन आला. त्या कार्यकर्त्याने मला असं सांगितलं की आपण विचार केला पाहिजे. म्हटलं तुम्हाला कदाचित तुमच्या क्षमतेवर अविश्वास असेल, मला माझ्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हीच गोष्ट पुन्हा रिपीट केली जाणार आहे. हेच लीड याच पद्धतीनं आपण विजयश्री खेचून आणणार. आणि हे होत असताना जसं माऊली शेठ आपण म्हणालात की पालकत्वाची जी जबाबदारी, मी तुम्हाला सगळ्यांना शब्द, शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका. कारण तुम्ही त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढणारा, ज्या महायुतीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वागणूक सुद्धा केवळ प्रचारासाठी ती वागणूक अफजल खानाच्या वधात वापरली होती की नाही हे सुद्धा माहित नाही. आणि मात्र महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक ज्या सरकारने केली त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात आपण लढणार आहोत. म्हणून तुम्हाला सांगतो की शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका. माझा तुम्हाला शब्द आहे, जरी विधानसभेचं तिकीट हे कुठल्या तरी एकाच पक्षाच्या